नमस्कार मंडळी, गौरी होम किचन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तर बरेचसे लोक कारली कडू असतात म्हणून खायला टाळतात, पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. सर्वजण कारली खाणार. तर बघू शकता इथे त्यासाठी मी कारली बारीक गोल गोल कट करून घेतलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून मीठ घालून आपल्याला 15 ते 20 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. त्यानंतर त्यामधील कारली काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे त्यामुळे काय होते की आपली कारली कडू लागणार नाहीत. त्या कारलीची भाजी बनवण्यासाठी 4 ते 5 कांदे उभे कट करून घेतले आहे. मिरची बारीक कट करून घेतली, कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर 4 टमाटर घेतले, ते बारीक चॉप करून घेतलेले आहेत. त्यानंतर त्यासाठी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यानंतर त्यामध्ये जिरा घालून घ्यायचा आहे. जिरा चांगला तडतडला की त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे सर्व कांदा घालून घेतलेला आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे चमच्याच्या सहाय्याने आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता कांदा आपल्याला इथे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे. मिरची घालून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे मी मिरची घालून घेतलेली आहे आणि कांदा आणि मिरचीसुद्धा आपल्याला चांगली सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. एक कांदा आणि मिरची मऊ झाली की त्यामध्ये आपल्याला कारली घालून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे कांदासुद्धा आपला सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कारली घालून घ्यायची आहे. कारली चांगल्या प्रकारे आपल्याला पिळून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे त्यानंतर आपल्याला कारली घालून त्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. तर बघू शकता इथे कारलीसुद्धा आपली चांगल्या प्रकारे परतून झालेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कारलीच्या बीमध्ये कडूपणा असतो ते सुद्धा काढून घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला चांगल्या प्रकारे त्यामध्ये परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे कारली चांगल्या प्रकारे आपण परतून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला मीठ आणि हळद लावून त्यामध्ये चांगल्या प्रकारे शिजू द्यायचं आहे. तर बघू शकता इथे कारली आपली चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण काही मसाले घालून घेणार आहोत. तर बघू शकता इथे कारली आपल्याला पहिल्यांदा चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे. तर बघू शकता एक मी फोड कट करून बघते कारली शिजली की नाही. तर बघू शकता इथे कारली आपली चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1/2 टेबलस्पून गरम मसाला आणि 1 टेबलस्पून मिरची पावडर घालून घ्यायचा आहे. मीठ आपण सुरुवातीलाच घातलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चॉप केलेले टोमॅटोसुद्धा घालून घ्यायचे आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे आहे. इथे लक्षात घ्यायचं आहे की टमाटर आणि मिरची पावडर हे आपल्याला लास्टलाच घालायचं आहे आणि चांगल्या प्रकारे परतून शिजू द्यायचं आहे. तर बघू शकता 5 ते 10 मिनिट आपल्याला पुन्हा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला कारली शिजू द्यायची आहे. तर बघू शकता इथे कारली आपली आणि चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे कारली आपली चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. तर ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. कधीही कडू लागणार नाही. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेलं कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली कारलीची भाजी एकदम खाण्यासाठी रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने घरी नक्की एकदा ट्राय करून बघा कारलीची भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि चला परत पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.